नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत डिफरन्सेस ईच आणि डॉलर ईच मेथडमध्ये. आणि ईच मेथडचा जो वापर आहे तो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला होता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डॉलर डॉट ईच मेथडचा उपयोग सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला मी जे फरक आहे दोघांमधला फरक सुद्धा तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया आपण, त्याच्या थ्रू आपण सगळं समजून घेऊया. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक तुम्ही करू शकता. चला तर मग वळूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. तर जुनंच एक्झाम्पल आहे मागच्या व्हिडिओमधलं, जे आहे ते जे आपण ईच मेथडसाठी वापरलं होतं. ठीक आहे. चेकबॉक्स लिस्ट आहे. तर चेकबॉक्स लिस्टमध्ये आपण ईच मेथडचा वापर करून हा कोड मी अनकमेंट करतो. तुम्ही ते बघू शकता. जेव्हा मी चेकबॉक्स चेक करतो तर त्यावेळेस ईच मेथड जी आहे ती ईच मेथड थ्रू मी इटरेट करून त्याचे इंडेक्स आणि जे पर्टिक्युलर आयटमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी इथे प्रिंट करतोय. आता फरक काय असतो? आता हे झाले सिलेक्टरचा वापर करून. ठीक आहे. आता हे एक jQuery सिलेक्टर आहे. या सिलेक्टरचा वापर करून आपण HTML एलिमेंट्सचं कलेक्शन घेतलेले आणि त्याच्या थ्रू आपण त्याच्यावर आपण ईच मेथड थ्रू आपण इटरेट करतोय. बरोबर आहे. परंतु कधी कधी काय होतं, आपल्याकडे काही एक अरे असतात किंवा ऑब्जेक्ट अरे असतो किंवा नॉर्मल अरे असतो. कोणताही एक अरे असतो. ठीक आहे. किंवा एक ऑब्जेक्ट असतो. आता फॉर एक्झाम्पल मी एक काम करतो. आता जसं तुम्हाला मी जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये शिकवलं होतं, फॉर फॉर इन फॉर ऑफ. बरोबर आहे. तर त्याला रिप्लेसमेंट काय आहे jQueryमध्ये? तर त्याला रिप्लेसमेंट आहे बघा डॉलर डॉट इच. ठीक आहे. तर मी एक अरे इथे डिक्लेअर करतो. ठीक आहे. इथे मी घेतो स्ट्रिंगमध्ये 1. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2. त्याच्यानंतर पुन्हा घेतो 3 आणि 4. लास्टला घेतो 5. तर आता मला काय करायचं आहे, या अरेला मला लूप करायचं आहे. कोणत्या पद्धतीने करू शकतो? तुम्ही डायरेक्टली यूज करू शकतो डॉलर इच. ठीक आहे. डॉलर डॉट इच आणि याचा पहिला पॅरामीटर काय असतो? पहिला पॅरामीटर असतो आपलं जे इटरेटर जे आहे, कलेक्शन जे आहे ते पहिलं पॅरामीटर असतं. आणि त्याच्यानंतर असतं त्याचा कॉलबॅक फंक्शन. तर कॉलबॅक फंक्शनला आपण ॲरो फंक्शन इथे देऊ शकतो. तर याच्यामध्ये आयटम इंडेक्स आणि जो पर्टिक्युलर आयटम आहे तो राहतो. ठीक आहे. इंडेक्स आणि आयटम किंवा इंडेक्स आणि व्हॅल्यू हे तुम्ही तुमच्या मनावर आहे. तुम्ही या व्हेरिएबलचे नाव काही देऊ शकता. ठीक आहे. तर आता मी कन्सोल लॉग करतो बॅकटिकचा यूज करून. ठीक आहे. सुरुवातीला मी इंडेक्स टाईप करतो आणि त्याच्यानंतर मी जी व्हॅल्यू आहे आयटमची तो आयटम इथे टाईप करतो. आता तुम्ही पाहू शकता. आता हे चेकबॉक्सेस मी करतोय क्लिक. तर जसं मी चेकबॉक्सेस क्लिक केले तुम्ही इथे बघू शकता 0 पासून इंडेक्स चालू होते तर 2 वर थांबते आणि हे जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यूज इथे आलेले आहे. टेक्स्ट सॉरी जी व्हॅल्यू आहे ती चेकबॉक्सची. परंतु त्याच्यानंतर हा डॉलर इचचा एक लूप आहे. ठीक आहे. डॉलर इचच्या लूपमध्ये तुम्ही बघू शकता इंडेक्स जे आहे ते 0 पासून स्टार्ट होते आणि एंड जे आहे ते लेंथ -1 ने होतो. आणि इथे जे इलेमेंट आहेत ते इलेमेंट इथे तुम्हाला दिसलेले आहेत. ठीक आहे. मी आणखी एक एक्झाम्पल घेतो. अरेच्या ऐवजी आपण एक घेऊया ऑब्जेक्ट. वेअर ऑब्जेक्ट इज इक्वल टू. ठीक आहे. तर ऑब्जेक्टमध्ये सुद्धा आपल्याला फिरण्यासाठी म्हणजे इटरेट करण्यासाठी याचा उपयोग होतो. ठीक आहे. तर आता मी एक की घेतो इथे ए इज इक्वल टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमा बी कोलन 2. त्याच्यानंतर कॉमा सी कोलन 3 आणि डी कोलन 4 कॉमा ई कोलन मी घेतो इथं 5. ठीक आहे.
तर हे काय झालं, हे आपलं एक ऑब्जेक्ट झालंय क्रिएट. ठीक आहे, आपण काय केलं, इथे ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. तर हा ऑब्जेक्ट आपण जशाच तसं इथं अरेच्या जागी इथे पास करू शकतो. तुम्ही इथे बघू शकता गेट व्हॅल्यूजमध्ये 1 2 3 4 5. ठीक आहे, तर ही काय आलेली आहे, ही की आलेली आहे त्याची. बरोबर आहे. तर ऑब्जेक्टमध्ये आणि अरेमध्ये डिफरन्स कसा असतो, तर ऑब्जेक्टमध्ये जे असते ते इंडेक्स असते आणि अरेमध्ये इंडेक्स असते आणि ऑब्जेक्टमध्ये जे राहते ते की राहते. ठीक आहे, आता एक काम करतो, मी पेस्ट करतो, तुम्हाला लक्षात येईल. इथे मी पहिल्या याच्यामध्ये अरे पास केलेला आहे. तर अरेमध्ये इंडेक्स आणि आयटम राहतो आणि ऑब्जेक्ट जेव्हा मी पास करेल तर तेव्हा पहिला पॅरामीटर जो असतो तो की असतो. ठीक आहे, तर कीचा आणि दुसरा जो आहे ते व्हॅल्यू असतं. तर जेव्हा मी आता इथे लूप करतो, तुम्ही पाहू शकता हे पहिल्या याच्यामध्ये झालेले इंडेक्स आणि व्हॅल्यू आणि ऑब्जेक्टचा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टमध्ये जेव्हा आपण लूप लावू तेव्हा की आहे त्याची आणि त्याच्यानंतर आहे त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, तर डॉलर इच जे आहे ते jQueryमध्ये रिप्लेसमेंट आहे फॉर ऑफ फॉर आणि फॉर इनला. आणि त्याच्यानंतर जे इच आहे, इच फंक्शन जे आहे ते जे काही आपण jQuery थ्रू जे सिलेक्टर थ्रू जे एलिमेंट्स आपण सिलेक्ट करतो, मल्टिपल एलिमेंट्स, तर त्याला लूप करण्यासाठी आपण इच मेथडचा आपण यूज करू शकतो. तर हा डिफरन्स आहे. तर याला मी आता कमेंट करतो आणि मला तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचा खूप धन्यवाद. मी असं आशा करतो की तुमचा कन्सेप्ट जे आहेत तुमचे ते क्लिअर झालेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.